पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आसाममधील आदिवासी बांधवांचा विकास करायचा विचार येतो, पण महाराष्ट्रातील आदिवासींवर होणारा अन्याय दिसत नसल्याचा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला. सुरगाणा येथील पोलीस ग्राउंडवर महाविकास आघाडीचे उमेदवार जे.पी. गाऊत यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेप्रसंगी राऊत बोलत होते. व्यासपीठावर खासदार भास्कर भगरे, रवींद्र देवरे, शैलेश पवार, जयंत दिंडे, मोहन कांगोडे आदींसह सुरगाणा तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. आगामी काळात महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि या सरकारमध्ये गावितांकडे मोठी जबाबदारी राहील असा विश्वास व्यक्त करत मुंबईत सुद्धा माकपच्या लाल वादळाचा धाक आम्हाला असतो. आज मुंबई बंद पाडण्याची ताकद असलेले जे.पी. गावित यांचा संघर्ष महाराष्ट्र बघतो आहे. अशा नेतृत्वाला विधानसभेत पाठवण्याचं आवाहन त्यांनी केलं. शिवाय सत्ताधाऱ्यांनी स्वतःचा विकास केला असून मतदारसंघाचे प्रश्न प्रलंबित असून ते प्रश्न महाविकास आघाडी सोडवेल अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी चिंतामण गावित, भास्कर गावित, के गांगुडे, राम चौरे आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं. शिवसेनेत असून विरोधात काम करणारे शीतलकुमार आहेर, संभाजी पवार, डॉक्टर पंकज झेणे यांची हकालपट्टी केल्याची माहिती संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांनी पत्रकारांना दिली. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनमत लाईव्ह न्यूज करता लक्ष्मण बाबुलगुले यांची रिपोर्ट, बोरगाव.